आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये नितीन बोचरे यांच्या घरी आहोत. तर नितीन बोचरे हे एक मोदी भक्त आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षापासून यांना मोदींचे जे विचार आहेत, काही ज्या स्कीमा आहेत, यांनी ते प्रभावित झालेले आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मोदींच्या विचारामुळे ते घरात कोणतंही काम करत नाहीये, ना आईकडे लक्ष देतात, ना वडिलांकडे लक्ष देतात. फक्त आयुष्यात एकदा तरी मोदींची भेट व्हावी हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि त्या भेटीसाठी ते आतुर झालेले आहे. विधानसभा निवडणूक लागली असेल किंवा लोकसभा निवडणूक लागली असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका, यामध्ये मोदींना म्हणजे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळावं यासाठी कधी कधी ते पायी निघतात त्र्यंबकेश्वरला, तर कधी कधी लगेच वणीला निघतात, तर कधी शिर्डीला देखील जातात आणि साईबाबांचं दर्शन घेतात. रेणुका मातेला चांदोडला देखील जातात, पायात चप्पल देखील घालत नाही आणि एकटेच निघतात. बरोबर अन्नाचं देखील अन्न वगैरे असं देखील काही बरोबर नेत नाही. आईकडे देखील लक्ष त्यांचं राहत नाही. आपण त्यांच्या आई बरोबर देखील बोलणार आहोत. आई आहे, वडील आहेत या ठिकाणी, तर आपण त्यांच्याशी बोलूया. तर थोडं त्यांना विचारूया. नितीन दादा, काय म्हणता, आज तुमचं वय किती आहे? दादा, माझं वय आज 29 वर्षाचं आहे मी. आणि मी जवळजवळ 2014 पासून मोदी साहेबांनी जी कामं केलेले, मला 2019 मध्ये, जसे की तुम्ही जनमत लोकमत चॅनलचे सबस्क्राईब आहे, तुमच्या याच्यामुळे मला 2 गोष्टी शिकायला भेटल्या की बोला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, पवन सुत हनुमान की जय, सिया रामचंद्र की जय, जानकी माता की जय, सिया रामचंद्र की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, भोलेनाथ की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय. मित्रांनो, मी नाशिककर नितीन भाऊसाहेब बोचरे, मी नाशिक मधून बोलतोय. मित्रांनो, मला गर्व आहे, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक योजना ही लाडकी बहीण योजना असो किंवा गोरगरिबांसाठी रोजगार योजना असो किंवा कोणती पण गोष्ट असो, आज मोदी साहेबांनी प्रत्येक राज्यामध्ये जिथं मोदी साहेबांचं सरकार आहे तिथं पण सगळ्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहे. आणि जिथं मोदी साहेबांनी जे कामं केलेले, सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास, विशेष म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये देवा भाऊनीची लाडकी बहीण योजना जी चालू केलेली, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करेल की लाडकी बहीण योजना जी चालू केली, मी जागोजागी जाऊन प्रत्येक ठिकाणी, आमचा महाराष्ट्र असो, तुमचा गोवा असो, राजस्थान असो, मी स्वतः खर्चाना प्रचार केला. कारण का, मी मोदी भक्त आहे. मी 2019 पासून मोदी साहेबांचे काम बघितलेले. पण जेव्हा मोदी साहेब 2014 मध्ये आले ना, तर मोदी साहेबांना सांगताना अशी एवढे दर्शन कामं केलेले. आज इराण असो, जगातला कोणता पण कंट्री असो, आज मोदी साहेब द बॉस, मोदी साहेब द बॉस. मी पिंपळगावला गेलो होतो, खासदारांना भेटलो होतो, आमदारांना भेटलो होतो. नाशिककरांच्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्यामध्ये हजर असतो. पण मी एक छोटा कार्यकर्ता असल्यामुळे मला तिथपर्यंत जाऊन दिले जात नाही. कारण का, मी साधा कार्यकर्ता म्हणून का नाही, मी मोदी भक्त म्हणून मला फक्त मोदींची भेट घ्यायची. आणि जर मी मोदींना भेटणार नाही तर मी त्याग केलेला आहे. मी लग्न सुद्धा करणार नाही. आणि मला फक्त एकच त्याग आहे, मला फक्त एकच वाटतं की मला मोदी साहेबांना भेटणं. कारण मोदी साहेबांनी प्रत्येक धर्माला घेऊन ते पुढे गेलेले. त्याच्यात सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास. मी राजस्थानला गेलो होतो. राजस्थानमध्ये एक कणकोली म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये मला मंदा ठाकूर म्हणून एक व्यक्ती महिला भेटली. त्यांना मी तिथून सांगितलं की मोदी साहेबांनी कसे कसे कामं केलेले. आणि आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पवित्र स्थान म्हणजे ते गोदावरी, जिथं राम येऊन त्यांनी जे प्रार्थना केलेली आणि जे केलेले, आज आमच्या नाशिक म्हणजे एक पवित्र स्थान आहे, जिथं वेगवेगळ्या देशाचे कुंभमेळ्यातले लोक येणार आहे. आणि आज 2026-27 मध्ये जो कुंभमेळा भरणार आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये माझं एक स्वप्न आहे की आमच्या नाशिक मधून गोशाळेची आम्हाला सेवा चालू करायची. कारण का, आणि मला फक्त काय सांगायचं दादा, की मी जन्म घेतलेला आहे, तर मला मोदींना एकदा का महिना भेटायचं आहे. कारण का, मोदी साहेबांनी खूप चांगले कामं केलेले आहेत. कोणत्या पण तुम्ही ठिकाणी जाऊन बघा, आज मोदी साहेबांचा जय जयकार होतोय. आणि आता हे जे पश्चिम बंगालमध्ये जे इलेक्शन होणार आहे, तिथं आमचा रामराज्य येणार आहे. आणि मला विश्वास आहे, मी प्रत्येक वेळेस बोललेलो आणि प्रत्येक गोष्ट माझी खरी ठरलेली आहे. पवन सुत हनुमान की जय, सिया रामचंद्र की जय, हर हर मोदी, घर घर मोदी, जय सिया राम. या ठिकाणी नितीन बोचरे यांची आई आहे
आणि मावशी देखील आहेत. तर आई या ठिकाणी सांगेल काय म्हणताय नितीनविषयी तुम्ही सांगा. मोदींनी त्यांना विचारलेलं आहे, जणू एखाद्याच्या अंगामध्ये जसं अंधश्रद्धा आपण म्हणतो, भूत प्रेत वगैरे येतं, तसं यांच्या अंगामध्ये फक्त मोदी मोदी मोदीच करताय नेहमी. काय सांगाल तुम्ही, यांचं लग्न झालंय का, घरातले कसे वागतात ते? माननीय मोदी साहेब, मला करायला ओरडली ना. काय नाही, बोला बोला. माननीय मोदी साहेब, नमस्कार तुम्हाला. आमच्या बहिणींचा पण आदरपूर्वक नमस्कार. तुमच्या पाठीशी आम्ही सर्व बहिणी आहोत. दुसरी गोष्ट, माझा हा मुलगा नितीन भाऊसाहेब बोचरे यांनी लग्न पण केलं नाही. तुम्हाला एकदम गुरुवर्य मानलेलं आहे. पण आम्ही खूप गरीब लोक आहे. आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तो आम्हाला पोलिसांची भीती वाटते. अडवलं त्याला तर, धरलं त्याला तर त्याचं कोणी मान्य करेल का? म्हणून आम्ही हे चायनावाल्या भाऊंना विनंती केली, हा माझा मुलगा वेडा झालेला आहे मोदी साहेबांना भेटण्यासाठी. एकदा तरी तुम्ही त्याची भेट करून घ्या. तो पायी पायी सर्व तीर्थांना त्याला जितकं जाता येईल, 1-1 महिन्याचा प्रवास, 2-2 महिन्याचा प्रवास, पायातनं चप्पल घालता तो तिथपर्यंत पोहोचतो. फक्त आई वडिलांसाठी नाही, कुणासाठीच नाही, फक्त मोदी साहेब, गुरुवारी मोदी साहेब त्याला भेटावं म्हणून तो असं करतो. मला तर माझ्या डोळ्यात पाणी खूप आलेलं आहे. मी काय बोलावं मला समजत नाही. तरी पण मी 2 शब्द काय ना माझ्या दादांनी सांगितलं, मी 2 शब्द तुमच्या पुढे बोलते आणि सांगते मी तुम्हाला. घरात लक्ष देत नाही पुढे काही. घरात बिलकुल लक्ष देत नाही. 2.5 वर्ष झाले त्याने काम सोडलेलं आहे. आमची परिस्थिती एकदम साधी, कंपनी बंद झालेली मोठ्या मनाची. त्याला 3 लेकरं आहे. आम्ही 8 माणसाचं कुटुंब आहे. पण काहीच करत नाही तो. आणि यापूर्वी करत होता, पण जसं त्याला मोदी साहेब काय आहे, त्यांचे विचार काय आहे, ते कोण आहे, कसे आहे आणि काय, जसं त्याच्या मनामध्ये ते घुसलं आणि जसं त्यांनी त्यांना गुरु मानलं, तसं तो एकदमच वेडा झालेला आहे. वेडा म्हणजे त्यांच्यासाठी वेडा झाला, तो असा वेडा नाही. फक्त त्यांची इच्छा आहे एकदा तरी भेटावं. तरी पण मी सर्व चॅनलवाल्यांना, सर्व आपल्या भारतीय लोकांना सांगते, कधी जर तो त्यांच्या भेटीला गेला, आपले पोलीस लोक, मिलिटरी लोक, सगळ्या बंदोबस्त लोकांना विनंतीपूर्वक सांगते, त्याला अडू नका, त्याची भेट करून द्या. भविष्यात त्याची एकदा तरी भेट करून द्या. एवढी मी तुम्हाला सर्वांना, एक आई बहीण म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते. या ठिकाणी त्यांच्या मावशी देखील आहेत. काय म्हणाल तुम्ही मावशी आहात, नितीनचा लहानपणापासून कसा स्वभाव आहे आणि काय? नमस्कार मोदी साहेब. त्या नितीन भाऊसाहेब बोचरे, तो आपण कसे आई आई करतो तसं तो सारखा मोदी भाऊ, मोदी साहेब, मोदी साहेब, मोदी साहेब करतो. एक वेळा त्यांना तुम्ही भेट द्यावी, आमची एवढीच नम्र विनंती. तो म्हणतो आम्ही इथे गेलो शिर्डीला, तिथून साईबाबाची मूर्ती आणा. आईला सांगितलं, मला सांगितलं, मावशी तुम्ही पण घेऊन या. मला ती साईबाबाची मूर्ती मोदी साहेबांना घेऊन जायचे असं म्हणतोय. फक्त त्याची इच्छा पूर्ण व्हावी एवढीच आई भगवतीला चरणी प्रार्थना करते. नाशिक मधील आमदार असतील तर भाजपचे 3 आमदार आहेत. तर आमदार साहेब, एकदा काय तुमचा प्रोटोकॉल असेल, काय जसं काही पेपर लागतील, कसं काय लागेल, त्याप्रमाणे तुम्ही उच्च स्तरावर कळून नितीन बोचरे यांची भेट घडून आणावी असं मी नाशिक जन्मतर्फे आपल्याला विनंती करतो. कारण की गेल्या 2-2.5 वर्षापासून मी देखील बघतो, नेहमी ते मोदी मोदी करत असता आणि आज माझ्याकडून देखील राहावलं गेलं नाहीये. मी अक्षरशः नितीन यांच्या घरी आलेलो आहे आणि या ठिकाणी आईची मुलाखत आणि खरी परिस्थिती जाणून घेतलेली आहे. तर 2.5-3 वर्षापासून कुठलाही काम धंदा सर्व सोडलेला आहे. फक्त एकच नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांचा एकच ध्यास आहे आणि नेहमी मोदी मोदी या विषयावरच बोलतात. आणि हुकी आली की मोदींसाठी निवडणुका आल्या की पुढे शिर्डीला पायी, पुढे चांदवडला रेणुका मातेला पायी, कधी सप्तशृंगी गडावर, तर कधी त्र्यंबकेश्वरला पायी. तर नेहमी ते जात येत असतात. कृपया त्यांची लवकरात लवकर भेट घडवून द्यावी आणि एक मोदी भक्तांची इच्छा पूर्ण करावी, यावेळेस मी नाशिक जन्मतर्फे सांगू इच्छितो.